नमस्कार. मी माधव शेळके, बांधकाम कामगार आहे मी. आणि आज हा व्हिडिओ काढण्याचा जो उद्देश असा आहे, नुकतंच महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना म्हणून GR काढला, म्हणजे पेन्शन लागू केलं नोंदणीकृत बांधकाम कामगारांना. त्या अनुषंगाने सरकारला आमची एक अशी विनंती राहील की आजपर्यंत इमारत मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून जी काही नोंदणी झालेली आहे, त्या नोंदणीची पूर्ण छाननी होऊन त्याच्यातले बोगस कामगार गाळून टाकण्यात यावे, जेणेकरून खऱ्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने अशी अट घातली आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगार किमान 10 वर्षापर्यंत सलग तो रिन्युअल असला पाहिजे किंवा रिन्युअल केलं पाहिजे. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, म्हणजे त्या रिन्युअलच्या हिशोबानं त्यांना वार्षिक पेन्शन देण्यात येईल, असा तो काहीतरी GR आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की वयाच्या 60पर्यंत जे कामगार नोंदणी करतात, वयाच्या 55व्या वर्षी नोंदणी करतात, वयाच्या 54व्या वर्षी नोंदणी करतात, वयाच्या 53व्या वर्षी नोंदणी करतात, वयाच्या 58व्या वर्षीसुद्धा नोंदणी करतात. समजा वयाच्या 58व्या वर्षी किंवा 55व्या वर्षी त्याची कामगार म्हणून इमारत मंडळाकडे नोंदणी झाली आणि त्याचे 2-3च रिन्युअल झाले, 2-3 वर्षच रिन्युअल झाले. त्याचे 10 वर्ष तर पूर्ण होणार नाहीत, 2 ते 3 वर्षच त्याची रिन्युअल होईल. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे? तुम्ही म्हणताय की 10 वर्षापर्यंत सलग रिन्युअल असेल तरच त्यांना निवृत्ती वेतन देता येईल, आणि तेही वर्षाला. आम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महिन्याला निवृत्ती वेतन मिळावं वयाच्या 60 नंतर म्हणून 2017ला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. आणि ती याचिका दाखल केल्याच्या नंतर 4 ते 6 महिन्याच्या बाद इमारत मंडळाचे तत्कालीन महाराष्ट्राचे सचिव श्रीमान श्रीरंगम सरांनी आम्हाला मुंबईला बोलावून घेतलं आणि ती याचिका मागे घ्यावी अशी विनंती केली. त्याचं कारण असं होतं की त्यांनी सांगितलं की कामगारांना सलग 10 वर्ष जर रिन्युअल असेल तर त्यांना पेन्शन आहे आणि तुम्ही ही याचिका दाखल करू नका, असे त्यांनी आम्हाला सांगितलं. पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही. आम्हाला कामगारांना महिन्यालाच पेन्शन मिळावं नोंदणीकृत कामगारांना आणि वयाच्या 60 नंतर, म्हणून आम्ही ती याचिका कायम ठेवलेली आहे. आता सरकारने असा GR काढला आहे की तो सलग 10 वर्ष कामगार हा रिन्युअल असला पाहिजे. तर मी मागं म्हटल्याप्रमाणे कुणाचं 2 वर्षच रिन्युअल होतं, कुणाचं 3च वर्ष रिन्युअल होतं, आणि मग तो कामगार घरी बसतो. त्याला काय देणार तुम्ही? कुण्या हिशोबानं पेन्शन देणार? तर आमचं म्हणणं असं आहे की कामगारांना, नोंदणीकृत कामगारांना वयाच्या 60 नंतर किमान 3,000 मासिक पेन्शन मिळावं, किंवा काही ठराविक रक्कम 4,000, 5,000, जेणेकरून तो त्याची उपजीविका भागू शकेल. कारण वयाच्या 60 नंतर त्याच्याने काम होत नाही आणि तो त्याची उपासमार होते. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की नोंदणीकृत कामगाराला वयाच्या 60 नंतर दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून द्यावी. आणि दुसरा विषय सर्वात महत्त्वाचा असा आहे की
तुम्हाला जर खरोखरच या कामगारांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष बांधकाम साईडवर जाऊन कामगारांची नोंदणी करून घ्यावी. कार्यालयात बसून खुर्च्या उभवण्यामध्ये काहीच अर्थ नाही. ग्रामसेवकाचा पुरावा, ठेकेदाराचा पुरावा या अशा कुठल्याच पुराव्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्यक्ष साईडवर जायचं आणि कामगाराची नोंदणी करायचं तर खऱ्या अर्थाने या कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे. नाहीतर आतापर्यंत या योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून ते आजपर्यंत जवळजवळ 60-65% या योजनेचा लाभ बोगस कामगार घेत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की आपण कामगारांना ही पेन्शन योजना अंमलबजावणी करण्याच्या अगोदर आजपर्यंत नोंदणी झालेल्या सर्व कामगारांची छाननी करून बोगस कामगार बाहेर काढावेत आणि मगच त्यांना दर महिना नोंदणी करत बांधकाम कामगारांना वयाच्या 60 नंतर दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी. ही एक मी बांधकाम कामगार म्हणून सरकारला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.